आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 15 मार्च 2026. विषय: पदार्थ. सोनेरी मजकूर. नीतिसूत्रे. परमेश्वराच्या आशीर्वादाने तुला खरी संपत्ती मिळेल, आणि ती आपल्याबरोबर संकटे आणणार नाही. उत्तरदायी वाचन. इब्री लोकांस. विश्वासामुळेच आम्हाला समजते की या जगाची निर्मिती देवाच्या आज्ञेने झाली, म्हणून जे काही आता दिसते ते जे दिसत नव्हते त्यापासून निर्माण केले गेले. जेव्हा देवाने अब्राहामाला पाचारण केले तेव्हा विश्वासानेच त्याने आज्ञापालन केले, आणि त्याला वतन म्हणून जी जागा मिळणार होती त्या जागेकडे तो गेला. आपण कोठे जात आहोत हे त्याला ठाऊक नसताना देखील तो बाहेर पडला. ज्या नगराला मजबूत पाया आहे व ज्याचा प्रयोजक बांधकाम कारागीर स्वतः देव आहे अशा नगराची ते वाट पाहत होते. विश्वासाने मोशेने जेव्हा तो मोठा झाला तेव्हा फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवून घेण्याचे नाकारले. पापाचे अल्पकाळ टिकणारे सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर त्रास सहन करण्याचे त्याने निवडले. इजिप्त देशातील संपत्तीपेक्षा ख्रिस्तासाठी अपमान सहन करणे हे अधिक मौल्यवान आहे असे त्याने मानले. कारण तो पुढे मिळणाऱ्या बक्षिसाकडे पाहत होता. राजाच्या रागाची भीती व बाळगता मोशेने इजिप्त देश सोडला. जणू काय न दिसणाऱ्या देवाला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. धडा उपदेश. बायबल पासून. स्तोत्रसंहिता. तुझा प्रेमळ दयाळूपणा सगळ्यात किंमती आहे. माणसे आणि देवदूत तुझ्याकडे संरक्षणासाठी येतात. परमेश्वरा, तुझ्या घरातल्या चांगल्या वस्तूंमुळे त्यांना नवा जोम येतो. तू त्यांना तुझ्या अद्भुत नदीतून मनसोक्त पिऊ देतोस. परमेश्वरा, जीवनाचे कारंजे तुझ्यातून उडते. तुझा प्रकाश आम्हाला प्रकाश दाखवतो. स्तोत्रसंहिता. परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो. तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदर रीतीने निर्मिलेस. तुझे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे. तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे. माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस. तुझे विचार मला महत्वाचे आहेत. देवा, तुला खूप माहिती आहे. राजे. संदेष्ट्यांपैकी एकजण वारला तेव्हा त्याची बायको विधवा झाली. ती अलिशाकडे रडत रडत आली आणि म्हणाली, माझा नवरा तुझा सेवक असल्यासारखा होता, परंतु आता तो मरण पावला आहे. परमेश्वराचा तो मान राखत असे हे तुला माहीत आहे. पण तो एका माणसाचे देणे लागत होता. तो माणूस आता माझ्या मुलांना गुलाम करून घ्यायला येतो आहे. अलिशा म्हणाला, मी तुला काय मदत करू? घरात तुझ्या जवळ काय आहे ते सांग. तेव्हा ती बाई म्हणाली, एका तेलाचा बुधला सोडला तर माझ्याजवळ काहीही नाही. यावर अलिशाने तिला सांगितले, आता जा आणि सगळ्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी मागून आण. चांगली बरीचशी आण. मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एका बाजूला ठेव. मग ती बाई अलिशाकडून निघून आपल्या घरी आली आणि तिने दार आतून लावून घेतले. फक्त ती आणि तिची मुलेच काय ती घरात होती. मुलांनी रिकामी भांडी आणली आणि ती त्यात तेल ओतत गेली.
अशी अनेक भांडी भरली. शेवटी ती आपल्या मुलाला म्हणाली, आणखी एक भांडे घेऊन ये. पण एकही भांडे शिल्लक नव्हते. तिचा एक मुलगा तिला म्हणाला, आता एकही भांडे उरले नाही. त्यावेळी बुधल्यातले तेल संपले. मग ती अलिशाकडे आली आणि तिने त्या परमेश्वराच्या माणसाला हे सांगितले. अलिशा तिला म्हणाला, आता हे तेल विक आणि कर्जफेड कर. उरेल त्या पैशावर तुझा आणि तुझ्या मुलांचा निर्वाह चालेल. नीतिसूत्रे. तुझ्या संपत्तीने परमेश्वराला मान दे. तुझ्या जवळच्या सर्वात चांगल्या गोष्टी त्याला दे. नंतर तुझ्या सर्व गरजा पूर्ण होतील. तुझे कोठार धान्याने भरेल आणि तुझी पिंपे द्राक्षारसाने भरून वाहतील. मत्तय. येशू गालिल प्रांतात सगळीकडे गेला. येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली. मत्तय. म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला. मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. तो म्हणाला. मत्तय. येथे पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका. येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. म्हणून स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल. कोणालाही दोन धन्यांची चाकरी एका वेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्याशी निष्ठा राखील, किंवा तो एका धन्याचे ऐकेल व दुसऱ्याचे ऐकणार नाही. तसेच तुम्हाला देवाची आणि पैशाची, धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही. काय खावे आणि काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी, किंवा काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, आज आहे तर उद्या भट्टीत पडते. आशा रानफुलांना जर देव असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तुम्हाला घालणार नाही काय? चिंता करू नका आणि असे म्हणू नका की आम्ही काय खावे, किंवा आम्ही काय प्यावे, किंवा आम्ही काय पांघरावे. सर्व लोक ज्यांना देव माहीत नाही ते सुद्धा या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतात. काळजी करू नका, कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हाला या गोष्टींची गरज आहे हे माहीत आहे. तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हाला मिळतील. म्हणून उद्याची चिंता करू नका, कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो. म्हणून उद्याची चिंता उद्यासाठी दूर ठेवा. करिंथकरांस. आता आम्हाला माहीत आहे की जेव्हा जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो नष्ट झाले, तर आम्हाला देवापासून मिळालेले अनंत काळचे घर स्वर्गात आहे. ते मानवी हातांनी बांधलेले नाही. दरम्यान आम्ही कणतो. आमच्या स्वर्गीय निवासस्थानासह पोशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत. कारण जेव्हा आम्ही पोशाख करू तेव्हा आम्ही नग्न दिसणार नाही. कारण या घरामध्ये आम्ही असताना आम्ही कणतो आणि ओइयाने दबले जातो. कारण वस्त्रहीन असण्याची आमची इच्छा नसते, पण आमची इच्छा आहे की आमच्या स्वर्गीय निवासस्थानाने पोशाख करावा. यासाठी की जे मर्त्य आहेत ते जीवनाने गिळावे. आता देवानेच आम्हाला नेमक्या याच कारणासाठी निर्माण केले आणि हमी म्हणून पवित्र आत्मा दिला, जो येणार आहे त्याबद्दलची खात्री बाळगा. म्हणून आम्हाला नेहमीच विश्वास असतो आणि माहीत असते की जोपर्यंत आम्ही या शरीरात राहत आहोत तोपर्यंत आम्ही प्रभूपासून दूर आहोत. आम्ही विश्वासाने जगतो. जे बघतो त्याने आम्हाला विश्वास आहे, मी म्हणतो, आणि शरीरापासून दूर राहण्याचे आम्ही पसंत करू आणि प्रभूसंगती राहू.
म्हणून त्याला संतोषविणे हे आम्ही आमचे ध्येय करतो, आम्ही शरीराने जगत असलो किंवा प्रभूपासून दूर असलो तरी. कलस्सैकरांस. म्हणून जसे तुम्हाला ख्रिस्ताबरोबर मेलेल्यामधून उठविले गेले आहे तर स्वर्गातील म्हणजे ज्या वरील गोष्टी आहेत त्यासाठी प्रयत्न करा, जेथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. ज्यावरील गोष्टी आहेत त्याबद्दलचा विचार करा. ज्या गोष्टी पृथ्वीवरच्या आहेत त्यांचा विचार करू नका. रोमकरांस. आणि आपणास माहीत आहे की प्रत्येक गोष्टीत हेतूप्रमाणे आत्मा जे देवावर प्रेम करतात व त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले असतात त्यांच्यासह जे चांगले आहे ते करण्याचे काम करतो. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. प्रश्न. पदार्थ म्हणजे काय? उत्तर. पदार्थ म्हणजे जे शाश्वत आहे आणि विघटन आणि क्षय करण्यास असमर्थ आहे. सत्य, जीवन आणि प्रेम हे पदार्थ आहेत. जसे शास्त्रवचनांमध्ये इब्री लोकांमध्ये हा शब्द वापरला आहे. आशेने आशा केलेल्या गोष्टींचे पदार्थ, न दिसणाऱ्या गोष्टींचे पुरावे. आत्मा, मन, आत्मा किंवा देवाचा समानार्थी शब्द हा एकमेव वास्तविक पदार्थ आहे. आध्यात्मिक विश्व, वैयक्तिक मनुष्यासह एक संयुक्त कल्पना आहे, जी आत्म्याच्या दैवी पदार्थाचे प्रतिबिंबित करते. देवता निर्माण करणारे पदार्थ, जीवन, बुद्धिमत्ता, सत्य आणि प्रेम, त्याच्या निर्मितीद्वारे प्रतिबिंबित होतात. आणि जेव्हा आपण भौतिक इंद्रियांच्या खोट्या साक्षीला विज्ञानाच्या तथ्यांच्या अधीन करतो, तेव्हा आपल्याला ही खरी समानता आणि प्रतिबिंब सर्वत्र दिसेल. मानवाप्रमाणेच विश्वाचेही विज्ञानाने त्याच्या दैवी तत्व, देवापासून स्पष्टीकरण करायचे आहे आणि नंतर ते समजू शकते. परंतु जेव्हा भौतिक अर्थाच्या आधारे स्पष्टीकरण दिले जाते आणि वाढ, परिपक्वता आणि क्षय यांच्या अधीन म्हणून प्रतिनिधित्व केले जाते, तेव्हा मानवासारखे विश्व हे एक कोडे आहे आणि ते राहणे आवश्यक आहे. आत्मा हा सर्व गोष्टींचे जीवन, पदार्थ आणि सातत्य आहे. आत्मा हा एकमेव पदार्थ आणि चेतना आहे जो दैवी विज्ञानाने ओळखला आहे. भौतिक इंद्रिये याला विरोध करतात, परंतु भौतिक इंद्रिये नाहीत, कारण पदार्थाला मन नसते. आत्म्यामध्ये कोणतेही पदार्थ नाही. जसे सत्यात कोणतेही दोष नाही आणि चांगल्यामध्ये कोणतेही वाईट नाही. हे एक खोटे गृहीतक आहे. वास्तविक पदार्थ पदार्थ आहे, आत्म्याच्या विरुद्ध आहे ही धारणा. आत्मा, देव, अनंत आहे, सर्व. आत्म्याला कोणताही विरुद्धार्थी समजू शकत नाही. पदार्थ हा वस्तुनिष्ठ आहे किंवा त्याला जीवन आणि संवेदना आहेत. हा नश्वरांच्या खोट्या समजुतींपैकी एक आहे आणि तो केवळ एका काल्पनिक नश्वर चेतनेत अस्तित्वात आहे. म्हणून आपण आत्मा आणि सत्याकडे जाताना आपण पदार्थाची जाणीव गमावतो. भौतिक पदार्थ असू शकतो हे मान्य करण्यासाठी आणखी एक मान्य करावे लागते, म्हणजे आत्मा अनंत नाही आणि पदार्थ स्वयं सर्जनशील, स्वयं अस्तित्वातील आणि शाश्वत आहे. यावरून असे दिसून येईल की दोन शाश्वत कारणे आहेत, जी एकमेकांशी कायमचे युद्ध करत आहेत, आणि तरीही आपण म्हणतो की आत्मा सर्वोच्च आणि सर्व अस्तित्व आहे. देव हा पदार्थ आहे आणि मनुष्य हा दैवी प्रतिमा आणि समानता आहे. म्हणून मनुष्याने केवळ चांगल्या पदार्थाची, आत्म्याची, पदार्थाची इच्छा केली पाहिजे आणि प्रत्यक्षात त्याला फक्त चांगल्या पदार्थाची,
आत्म्याची, वस्तूची नाही. मनुष्याकडे इतर कोणताही पदार्थ किंवा मन आहे हा विश्वास आध्यात्मिक नाही आणि पहिल्या आज्ञेचे उल्लंघन करतो, तुम्हाला एक देव, एक मन असावे. मर्त्य मनुष्य स्वतःला भौतिक पदार्थ वाटतो. तर मनुष्य प्रतिमा, कल्पना आहे. भ्रम, पाप, रोग आणि मृत्यू भौतिक इंद्रियेच्या खोट्या साक्षीतून उद्भवतात, जे अनंत आत्म्याच्या केंद्रबिंदू बाहेरच्या कथित दृष्टिकोनातून मन आणि पदार्थाची उलटी प्रतिमा सादर करते ज्यामध्ये सर्व काही उलटे होते. दैवी विज्ञानात मानवाला देवाने अस्तित्वाच्या दैवी तत्वाने पोषण दिले आहे. देवाच्या आज्ञेनुसार पृथ्वी मानवाच्या वापरासाठी अन्न निर्माण करते. हे जाणून येशूने एकदा म्हटले होते, तुमच्या जीवनाबद्दल तुम्ही काय खावे किंवा काय प्यावे याचा विचार करू नका. त्याच्या निर्मात्याच्या विशेषाधिकारावर अवलंबून नाही, तर देव, सर्वांचा पिता आणि आई. तो कमळांच्या फुलांप्रमाणे मानवाला खायला घालण्यास आणि कपडे घालण्यास सक्षम आहे हे ओळखा. दैवी प्रेम नेहमीच प्रत्येक मानवी गरजा पूर्ण करत आले आहे आणि नेहमीच पूर्ण करत राहील. अशी कल्पना करणे योग्य नाही की येशूने केवळ काही निवडक लोकांसाठी किंवा मर्यादित काळासाठी बरे करण्याची दैवी शक्ती दाखवली, कारण सर्व मानवजातीला आणि प्रत्येक तासाला दैवी प्रेम सर्व चांगले पुरवते. कृपेचा चमत्कार प्रेमासाठी चमत्कार नाही. येशूने भौतिकतेची असमर्थता तसेच आत्म्याची अमर्याद क्षमता दाखवली. अशा प्रकारे चुकीच्या मानवी इंद्रियांना स्वतःच्या विश्वासांपासून पळून जाण्यास आणि दैवी विज्ञानात सुरक्षितता शोधण्यास मदत केली. देव पदार्थात राहतो ही श्रद्धा सर्वेश्वरवादी आहे. आत्मा शरीरात आहे, मन पदार्थात आहे आणि चांगले वाईटात आहे असे म्हणणारी चूक, ती उघडपणे बोलणे थांबवावे आणि अशा उच्चारांपासून दूर जावे. अन्यथा देव मानवतेपासून लपून राहील आणि नश्वर लोक पाप करत आहेत हे नकळत पाप करतील, आत्म्याऐवजी पदार्थावर अवलंबून राहतील, लंगड्यापणाने अडखळतील, दारू पिऊन पडतील, रोगाने ग्रासतील, हे सर्व त्यांच्या अंधत्वामुळे, देव आणि मनुष्याबद्दलच्या त्यांच्या खोट्या समजुतीमुळे. आत्म्याकडे मानवजातीला आशीर्वाद देण्यासाठी अनंत संसाधने आहेत आणि जर आत्म्यामध्ये आनंद मिळवला तर तो अधिक सहजपणे प्राप्त होईल आणि आपल्या रक्षणात अधिक सुरक्षित राहील. केवळ उच्च आनंद समर मानवाच्या तृष्णा पूर्ण करू शकतात. आपण वैयक्तिक इंद्रियांच्या मर्यादेत आनंदाला मर्यादित करू शकत नाही. इंद्रिये खरा आनंद देत नाहीत. मनाच्या अनंततेमध्ये पदार्थ अज्ञात असला पाहिजे. सर्व सुंदर आणि निरुपद्रवी गोष्टी मनाच्या कल्पना आहेत. मन त्यांना निर्माण करते आणि गुणाकार करते आणि त्याचे उत्पादन मानसिक असले पाहिजे. मानवी मतांचे मनोरंजन करण्याचे आणि अस्तित्वाच्या विज्ञानाला नाकारण्याचे एकमेव निमित्त म्हणजे आत्म्याबद्दलचे आपले नश्वर अज्ञान, अज्ञान जे केवळ दैवी विज्ञानाच्या आकलनाला प्राप्त होते. ज्या समजुतीद्वारे आपण पृथ्वीवरील सत्याच्या राज्यात प्रवेश करतो आणि आत्मा अनंत आणि सर्वोच्च आहे हे शिकतो. मानवी क्षमता देवाची निर्मिती आणि त्याच्या आध्यात्मिक उत्पत्तीचे प्रदर्शन करणारी दैवी शक्ती आणि उपस्थिती ओळखण्यास आणि आकलन करण्यास मंद आहे. मर्त्य लोक कधीही अनंताला जाणू शकत नाहीत. जोपर्यंत ते जुने मनुष्य फेकून देत नाहीत आणि आध्यात्मिक प्रतिमा आणि समानतेपर्यंत पोहोचत नाहीत. अनंततेला काय समजू शकते? प्रेषिताच्या भाषेत, आपण सर्वजण विश्वासाच्या आणि देवाच्या पुत्राच्या ज्ञानाच्या एकतेत, एका परिपूर्ण मनुष्यापर्यंत, ख्रिस्ताच्या पूर्णतेच्या उंचीच्या मापापर्यंत पोहोचत नाही. तोपर्यंत आपण त्याला कसे घोषित करू?
सत्य आणि प्रेमाचे खजिने जसजसे विस्तारत जातात तसतसे मनुष्याला आध्यात्मिक अस्तित्व समजते. पाप आणि नश्वरता दूर करण्यासाठी मर्त्य लोकांनी देवाकडे आकर्षित व्हावे. त्यांचे प्रेम आणि ध्येये आध्यात्मिक वाढली पाहिजेत. त्यांना अस्तित्वाच्या व्यापक अर्थांजवळ जावे लागेल आणि अनंततेची योग्य जाणीव झाली पाहिजे. आत्म्यासाठी पदार्थाचा त्याग करून अस्तित्वाची ही वैज्ञानिक जाणीव कोणत्याही प्रकारे मनुष्याचे देवत्वात विलीन होणे आणि त्याची ओळख गमावणे सूचित करत नाही, तर ती मनुष्याला विस्तारित व्यक्तिमत्व, विचार आणि कृतीचे एक विस्तृत क्षेत्र, अधिक व्यापक प्रेम, उच्च आणि अधिक कायमस्वरूपी शांती प्रदान करते. जेव्हा आपल्याला हे समजते की जीवन हे आत्मा आहे, कधीही पदार्थात नाही किंवा पदार्थात नाही, तेव्हा ही समज पूर्णतेमध्ये विस्तारते, देवात सर्व काही शोधते, चांगले असते आणि इतर कोणत्याही जाणीवेची आवश्यकता नसते. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी.